उमेद अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास केंद्रामार्फत झालेल्या कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने नवे वळण घेतले आहे। उमेद अभियानातील कथित आर्थिक गैरव्यवहार, मानधन रोखणे आणि मानसिक छळाच्या आरोपांप्रकरणी शुक्रवारी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पीडित महिला बचत गट, दक्ष पत्रकार संघाचे शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली। बैठकीत भारती माळी आणि दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी कथित गैरव्यवहार, महिलांना होत असलेला छळ, मानधन रोखणे तसेच पीडित महिलांना धमकावले जात असल्याचे गंभीर आरोप करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। वरझडी तालुका शिंदखेडा येथील सीआरपी निर्मला माळी यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला। यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोपग्रस्त अधिकाऱ्यांना 1 महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर पाठवून स्वतंत्र समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले। तसेच चौकशी समितीत उमेद अभियानातील कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश नसावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली। दरम्यान एसआयटी आणि एसीबी मार्फत चौकशी, दोषींवर गुन्हे दाखल करणे आणि पीडित महिलांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दक्ष पत्रकार संघाने दिला। नमस्कार, माझे नाव भारती किशोर माळी, गाव न्याडोद, जय माता दी महिला बचत गट सदस्य, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा कार्याध्यक्ष। आज आम्ही माननीय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आज सीओ साहेबांची आमची मीटिंग झाली। आमच्या आंदोलनाची दखल माननीय पालकमंत्र्यांनी घेतलेली होती आणि त्यांनी आज सीओ साहेबांची मीटिंग घ्यायला आम्हाला सांगितलेलं होतं। आज सीओ साहेबांची आमची मीटिंग झाली। उमेद अभियानातील पीडी साहेब व सीओ साहेब या दोघांच्या समोर आमची जी मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंग मध्ये साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही समिती गठीत केलेली आहे व तुमच्या प्रकरणाची चौकशी सुरू करून दिलेली आहे। पण जोपर्यंत आम्ही ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या समिती मधून बाहेर ठेवण्यात येत आहे, तसंच यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं पाहिजे। जोपर्यंत समितीचा अहवाल, चौकशीचा अहवाल येत नाही आमच्यापर्यंत, तोपर्यंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवायला पाहिजे, हे माननीय सीओ साहेबांनी आम्हाला होकार दिलेला आहे। तसेच जर कधी आमच्या चौकशी दरम्यान या लोकांनी गावोगावी जाऊन जर परत धमक्या दिल्या किंवा कुठलेही फोन रेकॉर्ड करून फोन करून वगैरे जर कधी यांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला तर यांचे फोन रेकॉर्डही चेक केले जातील, असं आमची मागणी आहे। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून 40 कोटीचा जो काही भ्रष्टाचार दक्ष पत्रकार संघ आणि संपूर्ण महिला बचत गटाच्या माध्यमातून जो काही आम्ही बाहेर काढलेला आहे, त्याची दखल संबंधित माननीय पालकमंत्री धुळे जिल्ह्याचे त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमची जे काही जिल्हा परिषद सीओ साहेब आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याशी आज बैठक देखील लावलेली होती। बैठकी दरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की आम्ही या ठिकाणी निपक्षपाती चौकशी करूया, परंतु संबंधित जे काही अधिकारी आहेत, परवाची एक घटना घडलेली आहे की संबंधित त्या ठिकाणी जी काही ज्योती पगार आहे, तिचा जो काही नवरा आहे, तो नवरा सैताळा गावाला जाऊन त्या ठिकाणी महिलेला धमकी देऊन आला आणि तिच्या मुलींना उचलून घेऊन जाण्याची धमकी या ठिकाणी दिलेली आहे। ही गंभीर बाब आहे, म्हणून याच्यातनं यांना या ठिकाणी बाजूला ठेवलं गेलं पाहिजे। त्याच पद्धतीने यांनी चौकशी नेमलेली आहे, परंतु जिल्हा परिषदचे जे काही अधिकारी याच्यामध्ये आहेत यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, परंतु जे काही प्रकरण पेपरामध्ये येत असतात तर तो विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा याच्यात प्रश्न आहे। म्हणून यांची चौकशी समिती नेमून यांनी एसआयटी आणि एसीबी जोपर्यंत लावत नाही, कलेक्टर साहेबांना ज्या पद्धतीने अहवाल पाठवत नाही आणि मंत्रालयात माननीय महानिरीक्षक अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांच्याकडे तसा अहवाल हे पाठवत नाही, तोपर्यंत दक्ष पत्रकार संघाचं जे काही आंदोलन आहे, धरणे आंदोलन, हे आंदोलन तोपर्यंत आमचं चालूच राहील, जोपर्यंत ह्या संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही, एसीबी लागत नाही, एसआयटी लागत नाही, यांची जी काही संपत्ती आहे ती संपत्ती सरकारपर्यंत जमा होत नाही। महाराष्ट्र शासनाचा यांनी उमेदच्या माध्यमातून करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे पैसे महाराष्ट्र शासनाच्या खात्यावर जोपर्यंत जमा होत नाही आणि त्याच पद्धतीने पीडित महिला ज्या आहेत, त्या महिलांना ज्या मशिनी दिल्या गेलेल्या आहेत, त्या मशिनींचा मोबदला त्याच पद्धतीने त्या मशिनींच्या माध्यमातून त्यांचा जो काही उदरनिर्वाह परत चालू होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे। दक्ष पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, बापू बागुल, जय महाराष्ट्र।